सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलीस असल्याची बतावणी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा पथकाने मोठ्या शिताफीने आंबेवली ठाणे येथून ताब्यात घेतले। आरोपीच्या ताब्यातून तब्बल 18 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले। उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत दत्त मंदिर जवळ एका वृद्ध महिलेला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करत महिलेकडील सोन्याची चैन चोरी झाली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कसून चौकशी करण्यात आली। आरोपीच्या जाण्या येण्याच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी करण्यात आली। तपासादरम्यान सदर आरोपीची ओळख पटली। जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी राहणार मंगलनगर अटाळी गाव ठाणे असे तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीचं नाव असून नाशिक रोड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह त्यांच्या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील आंबेवली येथे जाऊन आरोपीचा तपास सुरू केला। आरोपी हा इराणी गल्ली भागात खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याला अटक करण्यात कायदा सुव्यवस्थेची व मोठ्या विरोधाची दाट शक्यता होती। संजू इराणी हा पहाटे 5 वाजेच्या दरम्यान आंबेवली रेल्वे स्टेशन जवळ चहा पिण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून अतिशय गोपनीय पद्धतीने त्याला ताब्यात घेण्यात आले। उपनगर नाशिक रोड इंदिरानगर भागात त्याने पोलीस असल्याचं सांगून 10 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भरत राऊत अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते। त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत। विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी आंबेवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे। त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं। अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला। हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे। 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे। यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगझाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।